तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू न्यू ब्लॉग. आपल्या नवीन ब्लॉगात तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉगचा विषय म्हणजे गेल्या 3 दिवसापासून आपल्या समित्र योग मंडळाच्या इकडं हवन चालू आहे, यान चालू आहे मित्रांनो. तर त्याचा आज समाप्ती होणार आहे, म्हणजे आज त्याची आहुती पडणार आहे यांमध्ये. ती आहुती कशी पडती ते तुम्ही नक्की बघा, कारण जे मंत्र उपचार होत्या आहुती पडताना आणि जे आपण आहुती टाकतो, नंतर त्याच्यानंतर आपण जे मनातली इच्छा म्हणून आपण आपलं गणपती बाप्पांना व बाबांना सांगून आपण त्याच्यात हवनमध्ये नारळ टाकतो. तरी असं म्हटलं जातं की ते जे आपण मनातली इच्छा मागून त्या यज्ञात नारळ टाकताना ती नक्कीच पूर्ण होते मित्रांनो. तर तुम्ही पण एकदा व्हिजिट करा. आज कंप्लीट 12 वाजता आहे ना मित्रांनो, ती आहुती चालू होईल. बाबांची आरती संपली नाही साईबाबांची, तर ती आहुती चालू होईल. आणि एकमेव असं म्हणतोय मित्रांनो ते की मंदिरच्या एकदम जवळ आणि मंदिर परिसरातच बसलेलं आहे मित्रांनो. तर व्हिडिओत कंटिन्यू बना. हा आजचा ब्लॉग आपण खास त्याच्यासाठीच बनवणार आहे मित्रांनो, की यज्ञाची आहुती बघण्यासाठी, यज्ञ कसा राहतो ना, आहुती कशी राहते ते बघण्यासाठी. कारण मंत्रोपचार ते ऐकून असं मन प्रसन्न होतं ना मित्रांनो, ते तुम्ही नक्की बघा. तुमचं पण मन प्रसन्न होईल ना. तुम्ही येऊ शकला नाही त्याच्याबद्दल आपण हा ब्लॉग बघा तुम्ही नक्की, कारण तुम्हाला जमलं नसेल तर त्याच्यामुळेच आपण हा ब्लॉग टाकणार आहे. तर हा ब्लॉग नक्की पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. आणि आहुती झाल्यानंतर यज्ञाची त्याच्यानंतर सत्यनारायण पूजा होणार मित्रांनो, ती पण आपण बघू थोडीफार. त्याच्यानंतर आरती वगैरे होईल, ते पण जमले ते पण ऍड करू आपण. तर आपण जाऊया समित्र योग मंडळ आपल्या गणपती बाप्पाजवळ आणि आहुती बघू, यज्ञ बघू, पूजा वगैरे बघू. आपण भेटूया पुढं. नक्की व्हिडिओत कंटिन्यू बना आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. आणि मागच्या ब्लॉग मध्ये आपण बघितलं असेल की शिर्डीतले सर्व गणपती आपण गौरव करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. सगळ्या गणपतींची आपण शक्यतो जितकं होईल तितके दर्शन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ कशी वाटली ती नक्की कमेंट मध्ये कळवा. मागच्या व्हिडिओला पण लाईक, सबस्क्राईब, शेअर करा ज्यांनी बघितली नसेल त्यांनी. तर आता आपण जाऊया आणि बघूया पूजा. बोला गणपती बाप्पा मोरया. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. चला आता आपण जाऊया चौकात. चतुष्षष्ठी योगिनी देवता महाकाली महालक्ष्मी महासरस्वती समन्विता दिशरक्षाबलिं यजमानस्य अखिल जनपदस्याभ्युदयं कुरुतो कर्त्र्या क्षेमकर्त्र्या शान्तिकर्त्र्या पुष्टिकर्त्र्या दुष्टिकर्त्र्या निर्विघ्नकर्त्र्या कल्याणकर्त्र्या सुखदा वरदा भवतु. बलिदानेन भो भो गजानन्यादि महामेधा गजाननं प्रियदानमहागुणजनमानाय अद्यपूर्वोच्चार्ति वन्द्रः गुणगणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यविधूर्णानीर्जितकरमनस्साङ्गता सिद्ध्यरसा क्षेत्रपादपूजनपूर्वकं बलिप्रदानं करिष्ये. बलिरतिशे क्षेत्रपादं पूजयेत्. चला सगळे यजमान पूजेला बसलेले आपापलं पूजेचं काम पुरुष पुरा या महिलांनी का माग आपला आनंद सॉरी. हस्ते जलमालाय गुरु गुरु या थोडं मागं तुम्ही खाली बसा नाही तर एक एक फुल घ्या. करता अक्षरामध्ये गुडवा या मातावर वा Namo
बाहेर वाजू राहिलं ना स्पीकरचा आवाज पण येतो. नमस्कार करा. पूजेचे ताट टेबलवर ठेवून जा तुमच्या पण नाही आलं की हातपाय धुवायचे नाही ते झालं का? हा झालं. 2 लाईनी करा.
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति देशान्मङ्गलम् येषामस्तु भूतान्मङ्गलाय करो हरिः साक्षात्कलमहाराजो विचिरविष्णुस्तथावारोढं सकरं दुष्टिरेवदो योगश्चकरकं विष्णो शरणं विष्णुपदो तत्सेवं ग्रहगुणगणविशेषेण विशिष्टायां शुभं पुण्यविधो यजमानस्य गोत्रनामोच्चारः सगळ्यांनी आपापल्या आत्मावाचं नावाचं उच्चारण करा. समर्पयामि वरुणाय नमः स्थापित धूपं कल्पयामि स्थापित दीपं कल्पयामि वरुणाय नमः आसादितये दीपं उपवासार्थे पूर्वभरताम्बूल हिरण्यगर्भदक्षिणान् समर्पयामि प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि हस्ते विषदाक्षतान् गृहीत्वा ओम शांताकारं गुणमशयनं पद्मनाभं सुरेशं विषदाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं लोकविधानवन्द्यं वन्दे विष्णुं भववधानं सर्वलोकैकनाथं श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः भगवन्तनामस्ते हे मुनिवराम गोविंदाय कामा सदेवा तुमरावनाथ काहे ये सर्व मला संतांनी जाते समर्पण करते नारद धर्म हे जगतदा मृत्युलोकात सर्वलोकात विजया पाप कर्मा प्रमाणे वर्धाय सभासदिया लसयोगा एकामूर्जं शाक्रतो अपराधरा हुदेवा जतकथा कामयेतसो श्रिया आणि रसिकायै गुण्यैरव्यो वहन्ति पूर्णा नरवि परापत सुपूर्णा पुनरापतो वसने वसूरधारण टेबल घ्या पुढे त्याच्यावरून थोडं थोडं तूप घालायचं थोडं बाजू नारळ टाकून नमस्कार करून मागे येऊन जायचं पूजेला बसताना यजमान थांबा पूजेला बसताना थोडं थांबा घेतलं मी हे बघा मित्रांनो सर्व जे श्रीफळ आहे नारळ आहे ते आपल्या हवनमध्ये टाकते बघू शकते पूर्ण दिवसभर कधी पण आले तरी टाकू शकते मित्रांनो तसं काही नाही पण मग ही पूजा मेन राहते पूजेत एक्सपिरियन्स लय भारी भेटतो मित्रांनो आपले गणपती बाप्पा खाली सत्यनारायणाची पूजा मांडलेली आणि बघा चला आपण पुढे जाऊ अवधातारम अवधातारम अवधूतारम अवशिष्यात् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि
आहे समंता सर्वं तत्तो जायते सर्वं जगदं तत्तिष्ठते सर्वं जगदं वैलयमेष्यते सर्वं जगदं वैपत्येति त्वं भूमिरापो नमो नीलो नमः त्वं दत्पाणिवाक्पदानि त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वमवस्थात्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि विद्याम् त्वं शक्तिर्प्रयातनः त्वां योगिवलधारम् त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमा त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरूपम् पूर्वमुच्चार्य वर्णादिश विद्या गणतऋषिः यज्ञायते छन्दः गणपतिर्देवता ॐ गणपतये नमः दन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं वरदं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजा रत्नं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससा रत्नगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पये सुपूजितां भक्तानुकं विनं देवा जगत्कारणमच्युता आविर्भूतं च सृष्ट्यादो प्रकृते पुरुषात्परा एवं ध्यायति योगिन्यां स योगी योगिनां नरः नमो गणपतये नमः प्रवशपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय नमस्ताय विघ्ननाशिरे शिवसुधाय श्रीवरदमूर्तये नमः श्वेतावस्यायो निगृहीते श्वेतो श्वेतावस्यायामा आरद्वादामा वामादयस्व स्वाहा श्वेतां श्रीकामाक्षी अव्याम्मा पावित्रमासे शताधारं वासो पावित्रमासे सहस्रधारं सविता पूर्णा तुप्पसो पवित्रेण शतधारेण सुत्वा कामवृक्षा अगणिस्वं सृष्टकृतविद्वान् सृष्टकं सुहोदं करोतु स्वाहा
तुझा करिले वंदना गुरु तुझा करिले वंदना पापी जगरी सकला पापी जगरी सकला
संसार सारम सदा वसंतं हृदयारविन्दे अहं भवामि सहितं नमामि पूरे नमः स्वस्तिशां राज्यं भोगं स्वराज्यं वैराज्यं भारतेष्ठं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समस्तपरिग्रात् ये श्रीरात्सावधावराधातोजय समुद्रपर्यन्ताय एकराजीतदप्येशस्वरूपो विनीतो वक्तः परिवेष्टारो मरुतस्यावसद्गृहे वृक्षतस्य कामप्रेर्वृषभे देवास्सहासदैवी एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि धनुर्धरे प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो प्रचोदयात् परब्रह्मणे विद्महे गुरुदेवाय धीमहि तन्नो गुरुः प्रचोदयात् पुष्पाणि यथा कालोद्भवानि पुष्पाञ्जलिर्मयाभद्रो गृहाण परमेश्वर मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्करोमि यानि कानि तानि विनश्यग्रे शरणं मम समान्तारण्यभावेन रक्षस्व परमेश्वर हीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरं देव परिपूर्णं तदस्ते न जानामि तवार्जुनां देव न जानामि संगतां परमेश्वर सुशिष्टी रत्नमार्गे गोविंदा विनंती की त्यांनी श्री गणेशांसमोर यावं बाप्पा मोरया त्यानंतर श्री श्रीकांतजी लावर गुरुजींना विनंती आहे की त्यांनी समोर यावं त्यानंतर आनंदजी लावर गुरुजी यांना विनंती आहे की त्यांनी श्री गणेशांसमोर यावं मयूर कोळपकर त्यानंतर श्री मकानजी लावर गुरुजी यांना विनंती आहे की त्यांनी श्री गणेशांसमोर यावं त्यांचा सत्कार सचिन पी हरळे करतात सचिन भाऊ सर्व सेविका साजरे करतात आणि समित्र मंडळात संबंधित होतात आपण सर्व गुरुजींच्या परत एकदा समित्र मंगलमूर्ती आणि असंच यश संपादन करत राहू मित्रांनो कसा वाटला आपला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये कळवा. हा ब्लॉग आपण इथेच एंड करू. ही आहुती आपली झालेली आहे, आजची आहुती होती व सत्यनारायण पूजा पण कंप्लीट झालेली आहे. तर प्रसाद वाटप पण झालेलं आहे त्याच्यानंतर. तर आता हा ब्लॉग आपण इथंच एंड करू, इथंच थांबू. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. आता आपण
गणपती विसर्जनाच्या दिवशी भेटू. आता आपलं शनिवारी गणपती विसर्जन आहे, तर आपला फिक्स बँड राहतो स्वर सम्राट 21 नंबर. त्याच्यानंतर विविध कोणते बँड येते त्याच्या व्यतिरिक्त ते पण आपण बघू, त्याच्या पण थोड्या क्लिप ॲड करू आपण. आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सद्गुरू साईनाथ महाराज की जय.